पैशांचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका। संजय राऊतांनी अजित पवारांवर या शब्दात हल्लाबोल केलाय। महायुतीमुळे राज्यावर ही वेळ आली असे संजय राऊतांनी म्हटलंय। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। नाही, पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं। निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयात विमा बोंबाबोंब केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही, पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं, सर्व कामं थांबवावी, पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी। किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगू शकत नाही। मुख्यमंत्री स्वतः फिरलेत, अजितदादा स्वतः फिरलेत, मी स्वतः फिरलोय। हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्त्वाचा नाही। आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही। शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आखडता घेणार नाही। त्यांना सडळ असते, मदतीची आवश्यकता आहे। त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल।